तर हे बघा फ्रेंड्स, आम्ही आलोय बाहेरून आता आणि खूप पाऊस येत आहे, एवढा भयंकर पाऊस येत होता का बस काही विचारू नका. आणि त्या आम्हाला अर्जंट काम होतं, त्यामुळे मिस्टरांनी मी गेले होते बाहेर. तर हे बघा, मग येताना मस्त आम्ही रेनकोटची शॉपिंग केली. तर हे बघा, मस्त रेनकोटच्या शॉपिंग केली, मुलांसाठी पण रेनकोट घेतले आणि माझ्यासाठी पण रेनकोट घेतला. कारण की आता भरपूर असा पाऊस येत आहे पुण्यामध्ये, डेंजर, आणि सगळीकडे पाऊसच आहे. तर मग मिस्टरांनी मला पण रेनकोट घेतला, कारण गाडीवर मला मुलांना सोडवायचं असतं. तर त्यामुळे मस्त बघा, माझा मस्त व्हाईट कलरचा आहे, ट्रान्सपरंट रेनकोट आहे आणि मस्त बेल्ट वगैरे आहे मधी. तर खूप बघा, जस्ट आम्ही आता घरी आलो, एवढा पाऊस येतोय भयंकर. तर आम्हाला अर्जंट काम होतं, त्यामुळे गेलो होतो बाहेर. मग येताना रेनकोटची पण शॉपिंग केली, कारण की मला पण लागत होता रेनकोट गाडीवर घालायला, आणि व्ह्यूला आणि किट्टूला पण घ्यायचा होता. तर मग घेतलं बघा व्ह्यूचा रेनकोट. घाल ना व्ह्यू, कसा आहे स्पायडरमॅन. तर पाऊस येत आहे ना, का विचारू नका. बाहेर गेलो होतो आम्ही, मस्त थोडंसं काम होतं, तिकडून आता मी मस्त शॉपिंग केली. तर माझा रेनकोट तर दाखवलेलाच आहे तुम्हाला, आणि हा आहे व्ह्यूचा रेनकोट, मस्त एकदम भारी. तर बघू शकता स्पायडरमॅनचा. आणि मुलांना कसं नाही, तिथं शिवलेलं आहे. माझं कसं ओपन आहे. तर हा बघा किट्टूचा रेनकोट, लय भारी आहे किट्टूचा. आणि किट्टू मध्ये बॅग हे पण मिळाले फ्री मध्ये, कवर बॅग, पॅन्ट, पॅन्ट पॅन्ट थोडंसं हे पोरं वाटत मोठी होते. तर हे बघा, एकच भारी नंबर, मस्त एक नंबर रेनकोट झालेला आहे. आणि हा बघा व्ह्यू, बघू इकडे बघ, हे स्पायडरमॅन, इकडे बघ, इकडे बघ ना. आणि हे बघा किट्टू, बघू किट्टू इकडे. वाव, किट्टूचा पण एक नंबर भारी मस्त रेनकोट झाले. मुलांच्या त्यांना जे स्कूल बॅगचे जे कवर आहे ते फ्री मिळालेले आहे त्या दुकानामध्ये, कारण की नेहमी आम्ही तिथं शॉपिंग करतो, आणि कॅश बॅग पण मिळालेला आहे आम्हाला. आणि हे बघा, मस्त आमच्या रेनकोटची शॉपिंग झालेली आहे. माझा तर रेनकोट भारी आहे, किट्टूचा पण छान आहे आणि व्ह्यूचा पण मस्त आहे. तर हे बघा, त्यांना ना एक कवर पण मिळालेले आहे बॅगची, आणि लाईट नाही आहे त्यामुळे थोडासा व्हिडिओ अंदाज येत आहे. तर अशी होती आज पावसामधली आमची रेनकोटची शॉपिंग. कारण की मुलं स्कूलमध्ये जातात आणि पाऊस आमची इथे एवढा चालू आहे, त्यामुळे रेनकोट लागतात. आधीचे रेनकोट होते त्यांचे पण खराब झाले होते, तर म्हटलं चला यावर्षी नवीन रेनकोट घेऊया. हा कैसा आहे व्ह्यू, इकडे बघ, छान आहे. आता भिजणार नाही आमचा व्ह्यू. इकडे इकडे थांबाचं तोंड कर. आणि बघा व्ह्यूचा रेनकोट, वाव एक नंबर. बघू बघू, हा एक नंबर व्ह्यूचा रेनकोट. आणि बॅग, मागून बॅगची कवर बघू. आणि हे बघा, बॅगची कवर पण एक नंबर भारी दिलेली आहे बघा त्यांनी, एकच नंबर मस्त रेनकोट झाला. आणि हा इकडे बघा, जसे काय आताच चालले स्कूलमध्ये, एवढे एक्साइटेड आहेत है ना. रेनकोट आवडलेत का भारी. इकडे ना व्ह्यू किट्टू, बघू दे तू, इथं बरं ना उजेडात दाखव. हां, आणि हे बघा किट्टूचा पण एकदम भारी रेनकोट आहे. पॅन्ट आणि वरचं शर्ट आहे, त्याला असे पाहिजे होते ओपन, म्हणजे वन पीस सारखे रेनकोट नको होते त्याला है ना. तर मस्त आवडला का किट्टू. हां, आणि व्ह्यू तुला आवडला रेनकोट. तर आता जाणार आहेस का मग स्कूलमध्ये. उद्या जा, आता सकाळी घाल, हा काढून ठेव. आणि हे बघा बॅग, बॅगची कवर पण एकच नंबर आहे, पण छान आहे ना कवर, भिजत पण नाही. अशा पद्धतीने होती आमची पावसातली रेनकोटची शॉपिंग. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि खूप मस्त रेनकोट मिळाले आम्हाला. माझा रेनकोट मी तर घालूनच आली, तिथून दुकानामध्ये घेतला, तिथंच घातला, कारण की पाऊसच भरपूर येत होता. तर हे बघा व्हाईट कलरचं आहे, आता इथं ठेवलं आहे मी, थोडंसं भिजला होता मी ठेवलं इथं, बघू शकतो.
वन पीस आहे तो आणि त्याला बेल्ट वगैरे चेन सगळं काही आहे. कारण की गाडीवरती मुलांना स्कूलमध्ये घेऊन जावं लागतं तेव्हा सारखा रेनकोट लागतो. तर चला आता अशी झाली आमची रेनकोटची शॉपिंग. आणि पाऊस बघा चालूच आहे कंटिन्यू. तर हे बघा पाऊस आणि हे बघा पाऊस चालूच आहे अजून पण. आणि लाईट पण गेलेली आहे. तर मस्त झालेली आहे रेनकोटची शॉपिंग. व्ह्यू इकडे मी काढते. व्ह्यू ये वाडा इकडे. आता काय गाडीवर बसलं की गेलं मस्त स्कूलमध्ये है ना. व्ह्यू भिजणार पण नाही आता आमचं व्ह्यू. आणि हे आहे ना बॅगमध्ये ठेवून द्या. हे पावसाला गिजवत टाकतंय ते है ना व्ह्यू. आता उद्या स्कूलमध्ये जाशील ना घालून. पाऊस आला तर ठीक आहे. पाऊस नाही आला तर मग तरी घालून जाशील का. हा तसं पण पाऊसच येत आहे आता. असं भारी आहे मग तुझी आयडिया. छान आहे व्ह्यू तुझा पण रेनकोट है ना. एक नंबर. हे असं असं का. थांब 1 मिनिट थांब थोडं. अरे हे असं नाही का आतमध्ये प्रेस करायचं आणि ओढायचं दोरी. मग मागे घ्यायचं आणि काढायचा. पावभाजी नाही आणली. फ्रूट आणले. हे बघ किती फ्रूट आणले बघ. केवी परत पपई आणि याच्यामध्ये काय ॲपल आहे आणि केवी फ्रूट पण आहे. ते टोमॅटो आहे. ते फ्रूट्स घेऊन आलेलं आहे त्यांनी. हे आहे आपलं ड्रॅगन फ्रूट्स. मस्त छान छान मिळाले ड्रॅगन फ्रूट्स. आणि हे आहेत ॲपल. हे आहे केवी आणि याच्यात आहे पपई. चला फ्रेंड्स आता माझे कपडे पण थोडे भिजलेले आहेत. तर मी कपडे चेंज करते आणि मस्त गरमागरम चहा बनवते. कारण खूप पाऊस येते आणि कपडे पण सगळे भिजलेले आहेत. तर चला पटकन चेंज करून घेते आणि नंतर मग मस्त चहा बनवते. आणि लाईट पण गेलेली आहे बघा. काय माहीत आता लाईट कधी येणार आहे. चला तरी बघा किती छान मस्त एकदम पपई निघालेली आहे. पण बिया काहीच नाही त्याच्यामध्ये. आहेत थोडेफार बिया. किट्टू किट्टू पपई गोड आहे. आवडली का तुला. आता व्ह्यूचा रिव्ह्यू घेतो. व्ह्यू पपई कशी आहे. आवडली का व्ह्यू. आम्ही पपई खातो आणि लाईटचं इकडे नाव नाही. इकडे आहे व्ह्यू कुमार. व्ह्यू हसतोय. असं तू घाबरतो का पप्पाला. तू घाबरत नाही. तू पप्पा तर मस्त कप चहा बनवणार आहे. मग चहा पिते आणि निवांत. आणि पाऊस खूप येत आहे भयानक. आणि लाईट आमची गेली काय माहित लाईट कधी. आणि इकडे व्ह्यू लाईट नाही ना लागत आहे. चार्जिंग लावून ठेव म्हटलं तर लावलेलंच आहे बटन. चार्जिंगचा बल्ब आहे पण त्याला चार्जिंग नाही झाली. तर चला आता मी चहा बनवणार आहे. किचनमध्ये आहे अंधार. तर हे बघा हा आहे आपला लाईट चार्जिंगवरचा आहे. चार्जिंगवरचा बल्ब आहे आणि लाईट गेलेली आहे. तर बघा आता मस्त मी गरमागरम केलेला आहे चहा. आता गरमागरम चहा पिते. अरे टाकले ना मी तुझ्या गुल्लकमध्ये 25 रुपीज टाकले. 25 सुट्टे. चहा सांडेल माझा. गरम आहे हात भाजल तुझा. रेनकोट कसा वाटला तुला तुझा. भारी आहे ना. तर हा बघा हा आहे व्ह्यूचा गुल्लक. व्ह्यू बघू तुझं गुल्लक. हा तर हे बघा व्ह्यूचं गुल्लक किती छान आहे. व्ह्यूला कोणी खाऊला पैसे दिले की व्ह्यू मग त्याच्यामध्ये टाकतोय ना व्ह्यू. पहिले हे गुल्लक दुसरे गुल्लक मधून काढायचा खायचा. म्हणून मग हे दुसरं गुल्लक आणलं आहे ना तुझ्यासाठी. अगोदरचे ते घर आहे ना आणलं तुला ना. व्ह्यूला हे असं गुल्लक आणलं होतं बघा किती छान आहे ना. तर पैसे टाकले की डॉगी येतो आणि पैसे घेऊन जातो. तर हे आम्ही ऑनलाईन घेतलं होतं. पण मुलं काय करायचे त्याच्यामध्ये पैसे टाकायचे परत काढायचे. त्यामुळे ते पैसे काही गोळा व्हायचे नाही. हां त्यामुळे मग आता व्ह्यूने हे आणलं. व्ह्यूला हे गुल्लक घेऊन दिलं. आता बघू पैसे टाकलेले आहेत व्ह्यूने भरपूर त्याच्यामध्ये. मी पण टाकत असते. तर बघू आता व्ह्यूचा गुल्लक भरल्यानंतर किती पैसे गोळा होतात.
तर चला आता मी माझा चहा घेऊन घेते, तुम्ही पण या गरमागरम चहा प्यायला मस्त. आणि आज आम्ही खूप फिरलो पावसामध्ये, भयंकर पाऊस येत होता. मग मस्त रेनकोटची शॉपिंग पण केली मस्त. मग रेनकोटची मुलांसाठी शॉपिंग केली, कारण की आता पावसाचे दिवस आहे आणि मग गाडीवर त्यांना मला ने-आण करावं लागते स्कूलमध्ये, त्यामुळे रेनकोटची गरजच लागते. त्यामुळे मग रेनकोटची शॉपिंग केली. भयंकर पाऊस येतो, एकदम आवाज येते टप 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 टप. आणि हे आम्ही हे लावलेले आहे पोते. काय करायचं ना, कारण की आमची जी गॅलरी आहे ती ओपन गॅलरी आहे आणि पाऊस असा साईडला आला की भरभर पूर्ण घरामध्ये पाऊस येतो. मग किती वेळ पुसत बसायचं. त्यामुळे मी आयडिया केली, डोकं लावलं आणि हे असे आहेत ना, आपण जे रेशन वगैरे आणतो ना पोत्यांमध्ये, ते पोते कापले मस्त आणि असे बांधून दिले एका साईडला. मग काय करायचं, काहीतरी जुगाड करावं लागेल ना, सारखं पुसून मला पण वैताग आला होता. तर हे बघा, इकडे मी माझा नवीन रेनकोट घेतलेला सुकट ठेवलेला आहे. बघा किती छान रेनकोट आहे, एकच नंबर, बेल्ट वगैरे आहे मस्त त्याला. आणि इकडे बघा हे असे लावलेले आहेत पोते, कारण की सगळा पाऊस, गॅलरी जी आहे ना ती ओपन आहे आणि सगळा पाऊस मग आतमध्ये, आमचा दरवाजा आहे आतमध्ये स्टोरेज हॉलमध्ये जायचा आणि पाऊस बघा